जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कोलकाता येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका महिला डॉक्टरांवर झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या अमानुष अत्याचाराच्या विरोधात सुरुवातील मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला। यानंतर नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिका चौकात मोर्चेकऱ्यांनी निदर्शने केलीत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महिला असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप करत यातील दोषी नराधमांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात नंदुरबार जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसंयोजक रोहित माळी यांनी आपली भूमिका मांडली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अरे ममता जिसकी अम्मी है वो सरकार की अम्मी है। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे ज्या आरजीकर महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्यांवर जो काही अमानुषपणे बलात्कार झालेला आहे, तिची हत्या करण्यात आली आहे, याचा निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने आज पुरा जन आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरली आहे। या ममता सरकारच्या हयातीमध्ये ज्या राज्याची एक मुख्यमंत्री सुद्धा महिला असताना त्या राज्याचा महिला सुरक्षेचा प्रश्न हा टोळीवर टांगल्यासारखा असतो। तिथे महिन्याभरात दोन असे प्रकरण घडत आहे। आधी एक संदेश काळे नावाचे प्रकरण आणि आता एक मेडिकल कॉलेजचा प्रकरण की ह्या पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षा प्रश्न हा खूप विस्कळीत झाला आहे। या सरकार या ठिकाणी या निषेधार्थ हे सरकार कुठेतरी त्याला यासाठी आम्ही आज इथं उतरलो आहोत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जोपर्यंत हे आंदोलन निषेध हे मार्च थांबणार नाही, जोपर्यंत त्या नराधमाला त्या हरामखोरांना जोपर्यंत फाशी शिक्षा होत नाही, जोपर्यंत नाही त्या ताईला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथं थांबणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू। धन्यवाद।